नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आपल्या सर्वांचं सातारकर नागरिकांचं मी स्वागत करतो. आपण सातारा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतो आहोत. आपण नगराध्यक्षपदाच्या मंडळींचा पण आपण मुलाखती घेणार आहोत. परंतु अद्यापही नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते 1 to 1 बोलायला काही फारसे काही तयार झालेले नाही आहेत. त्याचं कारण आहे कदाचित त्यांना माझ्यासमोर बसायची भीती वाटत असेल किंवा त्यांच्याकडे काही कार्यक्रम नसेल, अशी एक शक्यता आपल्याला असू शकते. परंतु आजचा जो विषय तो निवडणुकीशीच निगडीत आहे. परंतु आज आपण अशा एका व्यक्तीशी बोलणार आहोत की ज्यांचं आत्ता ही निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून समस्त तमाम सातारकरांच्या मनामध्ये होतं की बाबा नगराध्यक्षपदाचे उमेदवार या व्यक्तीसारखे असेल तर आम्हाला आनंद होईल. तर आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे साहेब त्यांना आपण बोलवलेलं आहे. कारण त्याचं असं आहे की ते निवडणुकीच्या रिंगणात नाही आहेत, परंतु मागच्या 35 वर्षामध्ये सातारच्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्याचा जो एक आवाका आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे आपल्याला साधारणपणे कैलास स्मशानभूमी हे एवढं काम दिसत असलं तरीसुद्धा एक कैलास स्मशानभूमी आज पर्यटन स्थळ झालेलं आहे. स्मशानभूमी बघायला बाहेरचे लोक साताऱ्यात आल्यानंतर म्हणतात की माहुलीला जाऊया तर स्मशानभूमी बघायला जातात. इतकं ती सुंदर स्मशानभूमी निर्माण केली. नुसतं निर्माण नाही केलेली तर त्याचं देखभाल दुरुस्ती अनेक वर्ष ते स्वतः करतायत किंवा त्यांचा बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्याला सहकार्य करणारे सर्व नागरिक त्यांना बरोबर घेऊन ते काम करतायत. स्टेडियमसारखं मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. किंवा ज्या वेळेला घंटागाडी नावाचा विषय नव्हता त्यावेळेला घंटागाडी साताऱ्यामध्ये सुरू करून ते सुद्धा बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सुरू करून साताऱ्यामध्ये स्वच्छतेचा नारा त्यांनी दिला होता आणि स्वच्छ सातारा सुंदर सातारा यासाठी प्रयत्न केले होते. नगरपालिकेचा काही संबंध नव्हता, ते एक सामाजिक उपक्रमाचा तो भाग होता. अर्थात हे सगळी कामं करत असताना त्यांना त्याची काही किंमतही मोजावी लागली. राजकारण म्हटलं की लोकांना असं वाटतं की कोणतरी आम्हाला आव्हान द्यायला उभं राहिलेलं आहे आणि मग आव्हान जर साताऱ्यामध्ये द्यायला कोण उभं करत असेल तर त्यांचं खच्चीकरण करा. तर त्याचाही अनुभव त्यांनी घेतलेला आहे. परंतु आज त्यांना इथं बोलवण्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा किंवा एकूण निवडणुकीमध्ये समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे. नुसती समाजामध्ये म्हणजे मतदारांच्याच नाही तर अगदी विद्यार्थ्यांच्यामध्ये पण जनजागृती झाली पाहिजे. सर्व जे काही याचे आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते त्यांना एका व्यासपीठावर आणलं पाहिजे, त्यांच्याकडनं काही उत्तरं घेतली पाहिजे, त्यांच्यावरती अगदी वचननामा बॉन्डवर लिहून घेतला पाहिजे इथपर्यंत त्यांनी केलेलं आहे. आणि मग त्यामुळे ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये राजेंद्र चोरगे जरी उमेदवार नसले किंवा त्यांचा कुठला पक्षाशी काही संबंध नसला तरी मला असं वाटतं की सुदृढ लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. तर मुळामध्ये म्हणून त्यांच्याशी आपण आज बोलावं. त्यांचा ह्यांच्या मागचा नेमका उद्देश काय आहे किंवा हे का करताय तुम्ही? कारण एकला चलो रे एकटा माणूस काय करू शकतो तर ह्याचं एक उदाहरण म्हणून राजेंद्र चोरगे यांच्याकडे आपण निश्चितपणानं सातारकर बघतात. म्हणजे ज्या काळात म्हणजे समजा 30 वर्ष 25 वर्ष मागं गेलो आपण किंवा 2006ची निवडणूक जर आठवत असेल तर आपल्याला लक्षात येईल की त्यावेळची काय परिस्थिती साताऱ्यामध्ये होती आणि बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की आम्ही एकटा माणूस काय करणार. त्यावेळेला सुद्धा राजेंद्र चोरगे यांनी एकटा माणूस काय करू शकतो हे दाखवलेलं आहे. आणि साधारणपणे 85 अगदी 75 म्हणजे दादा महाराज ज्या वेळेला नागरिकांच्यामधून निवडून आले त्या निवडणुकीपासून आजच्या निवडणुकीपर्यंत 25 सालच्या निवडणुकीपर्यंत सगळा लेखाजोखा तुषार भद्रेकडे आहे. साधारण 90 सालापासून राजेंद्र चोरगे हे यांनी सामाजिक कार्यामध्ये उडी घेतल्यापासून जी काही त्यांनी सामाजिक कार्य केली त्यांना काही जो त्रास झाला त्याचाही लेखाजोखा आपल्या समोर आहे. आणि जर आपण पाहिलं तर 85 साली ज्या वेळेला निवडणूक झाली त्यानंतर जे जे काही दिग्गज होते त्या सगळे इतिहास जमा झालेले आहेत आणि त्यांची नावं मी काही घेत नाही कारण त्यांच्या वगैरेच जखमीवरती मीठ का चोळा आपण. परंतु साताऱ्यामध्ये काहीतरी असं वेगळं करणारं नेतृत्व निर्माण झालं की त्याचं खच्चीकरण करणं हा साधारणपणे राजकारणाचा सगळीकडेच भाग असतो. कुणालाच मोठं होऊ दिलं जात नाही आणि सामान्य माणसाला तर नाहीच नाही मोठं होऊन दिलं जात नाही. असो तो महत्त्वाचा नाही, पण तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आजच्या पिढीला समजल्या पाहिजेत आणि म्हणून त्याचा मी एक उल्लेख केला. तेव्हा चोरगे साहेब आमच्या ह्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. तर एकूणच ह्याच्यामध्ये ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आता जे काही उपक्रम तुम्ही राबवत आहे तर मुळामध्ये हे कशासाठी करताय, का करताय? हे खरं आहे तुमचं म्हणणं, कशासाठी करतात तर सगळं असताना. हो, पण तुम्हाला सांगू का, हा विचार पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये आहे. म्हणजे आपल्यावर मोगलांनी राज्य केलं, आदिलशाहीनं राज्य केलं, इंग्रजांनी राज्य केलं.
इंग्रजांच्या राज्यात 150 वर्ष त्यांनी राज्य केलं हो. आणि 1947 साली आपलं देश स्वातंत्र्य झालं. ते स्वातंत्र्य झाल्यावर जो शेवटचा अधिकारी होता त्याने एक पुस्तक तिकडं गेल्यावर इंग्लंडला गेल्यावर लिहिलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की भारतावर आम्ही इतके वर्ष 150 वर्ष राज्य का करू शकलो, फक्त 1000 लोक घेऊन गेलो होतो, पण तिच्यावर राज्य का करू शकलो. त्याचं कारण त्यांनी विश्लेषण इतकं छान दिलं होतं. एकतर तिथलीच लोक जे गनिम होती त्यांना आम्ही एकत्रित केलं आणि त्यांना त्यांच्या विरुद्धच लढवलं, भारताच्या विरुद्ध. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस आम्ही दिल्लीच्या पथावर आमचा मार्च पास असायचा म्हणजे त्यावेळेस 300 लोक फक्त आमचे सैनिक त्यावेळेस मार्च, आणि ते बघायला एवढी लोक असायची की जे तर त्यातलं सगळ्यांनी ठरवलं असं की थुंकायचं तर होऊन गेलो असतो. बरोबर. ती थुंकाची धमक सुद्धा आपल्यामध्ये नव्हती आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम आले. आपल्या इथं प्रश्न विचारले जात नाहीत, आपल्या इथं विरोध केला जात नाही. त्यामुळे सक्षम लोकशाही राहायची असेल तर प्रश्न विचारले पाहिजेत. आपण कुणाची वैरी नाही, कुणा वाईट बोलत नाही निश्चितच. पण जे आपण त्यांच्या ताब्यात देतोय, आज 650 कोटीची नगरपालिका, एक वर्षाचं बजेट असलेली, ही ताब्यात देताना कुणीतरी प्रश्न विचारले पाहिजेत. आणि त्यांनी समाजासाठी केलं तर आपला काही विरोध नाही. कुणीही काम करू द्या, समाजासाठी चांगलं करू द्या, पैशाचा विनियोग घेऊ द्या, एवढा उद्देश आहे. म्हणून हे उपद्व्याप मी केलेलं. तर तुम्ही एक अत्यंत महत्त्वाचा आता उपक्रम जो राबवलात, तर म्हणजे ते सर जेवढे म्हणून एक मला वाटते नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना एकाच व्यासपीठावर आणलं आणि त्यांच्याशी एक संवाद, साताऱ्यामधल्या विचारवंत असतील, प्राध्यापक असतील, की जो गट जो विभाग असतो त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, म्हणजे त्यांच्या विचारांना विचारलंच जात नाही. पण अशा लोकांना एकत्र करून तुम्ही त्या सगळ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रश्न विचारले, तर त्याच्या मागची नेमकी भूमिका काय होती आणि काय त्यांच्याकडनं बॉन्ड लिहून घेतलात, म्हणजे नेमकं काय केलं? आता तो पण पार्ट असा आहे की साताऱ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ती पावलं टाकली. वैयक्तिक मला सध्या तर काही त्रास नाही आहे, परंतु आज समाजामध्ये एवढी मोठी ऐतिहासिक नगरपालिका ती सांभाळण्याची ताकद, कुवत आपण एका व्यक्तीकडे देतोय. एक नगराध्यक्ष असं समाजातून निवडून येणार आहे, त्याची कुवत बघितली पाहिजे आणि लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते कुठेतरी समोर आले पाहिजेत. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतात, पण सातारमध्ये कसं आहे, काल्पनिक भीती प्रचंड आहे. प्रश्न विचारायचं म्हणलं तर हा काय करेल, तो काय करेल, असं झालं तर काय, पण ह्याचं नुकसान प्रचंड होत असतं. आपली भावी पिढी आपल्याला नावं ठेवते की आमचे वडील विरोधसुद्धा करू शकत नाहीत, म्हणून आम्हाला सातारा सोडून सारखं दुसरीकडे जावं लागतं. बरोबर. म्हणजे रोजगार निर्मिती होत नाही, शिक्षणाची त्या ताकदीनं हे नाही, असं त्यांना वाटतं, म्हणून ते निघून जात असतात. आता हे सगळं जर आपल्याला एका ह्याच्याखाली आणायचं, आज मातृसंस्था आहे आपली नगरपालिका, तर जे उभे जबाबदारी स्वीकारतायत त्यांना प्रश्न विचारणं जनतेच्या मनातलं हे आपलं काम आहे. म्हणून एकत्र आणणं गरजेचं होतं आणि एकत्र आणण्यासुद्धा ते आम्ही सिस्टमॅटिक केलं होतं. एक मोठा हॉल ठेवला होता, 100 निमंत्रित बोलवले होते आणि निमंत्रित बोलवताना सर्व स्तरातले बोलले होते. मग CA असतील, वकील असतील, ज्येष्ठ असतील, गरीब असतील, जे फुटपाथवर काम करतात ते अशी काही लोक असतील, जे राजकीय असतील, सामाजिक असतील, की ज्यांना ह्या विषयाची जाण आहे. आणि हे सगळं प्रक्षेपण आपण डायरेक्ट केलं होतं, लाईव्ह केलं होतं. आता 2-2.5 लोकांपर्यंत ते पोचलं. आणि हे ज्यावेळेस समाजातला चांगला वर्ग समोर बसतो, म्हणजे थोडक्यात आपण लग्न करतो, 100-200 लोकांना बोलवतो, नवरा बायकोला जबाबदारी वाढते की आता इतक्या लोकांच्या देखत साक्षीनं झालेलं आहे, आपण जबाबदारीनं वागलं पाहिजे. आता जबाबदारी ह्यांची वाढवायची, हा त्याच्या मागचा शुद्ध उद्देश होता. नाही, खरं निश्चितच हा जो एक विचार होता तो खूप चांगलाच होता आणि त्याच्यामध्ये सर्वांनी तिथं जे काही नगराध्यक्षपदाचे उमेदवार गेले तर त्यांना ते उत्तरं द्यावी लागली. त्या ह्याच्यामध्ये सर्वांचीच उत्तरं काही फार योग्य अगदी चांगली होती अशातला भाग नाही, त्याचं ॲनालिसिस आपल्याला वेगळं करता येईल. पण तरीसुद्धा हा उपक्रम म्हणजे की त्यांना एक जबाबदारीची जाणीव करून देणं की बाबांनो आम्ही तिथं जातो आहे, म्हणजे आम्हाला कोणतरी प्रश्न विचारणारे आहेत, जाब विचारणारा आम्हाला कोणीतरी आहे. सुरुवातीला चोरगे साहेब मी म्हटलं त्या पद्धतीनं की ज्या वेळेला ही निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे राजेंद्र चोरगे साहेब असावेत असं साताऱ्यातल्या तमाम माणसांना वाटत होतं.
कारण तुमचं जे सामाजिक कार्य आहे ते बघितलेलं आहे लोकांनी. अशा माणूस जर तिथं नगराध्यक्ष म्हणून बसला तर निश्चितपणानं विकासाला एक वेगळी दिशा मिळेल असं एक त्यांना विश्वास होता. आणि मला असं वाटतं की अनेकांनी आपल्याला विचारलं पण किंवा तुम्ही हे करा, तुम्ही याच्यामध्ये असला पाहिजे, पण तुम्ही त्याला शांतपणे नकार दिलात. तर त्या नकारामागे एक ज्याला आपण फ्रस्ट्रेशन होतं का विचार होता काही? नाही, फ्रस्ट्रेशन तर अजिबात नव्हतं. कारण मी जे काय निर्णय घेतो ते अगदी विचारानंच घेतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी राजकारण क्षेत्रात 6 सालचा अनुभव आहे, मला 14 सालचा अनुभव आहे. आणि दुसरा विषय की आपल्या सातारमध्ये अशी परिस्थिती आहे की सामाजिक कार्य जे करतात त्यांना राजकारणात जास्त महत्त्व नसतं, राजकारणात नसतं. समाजात ते डोक्यावर घेतील, पण त्यांना निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आत्ताची होती, आताचं जे चित्र बदललेलं आहे निवडणुकीचं, ते फार भयावह आहे. त्या अशा परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते टिकत नाही, हे वास्तव आहे. म्हणून हा एक विचार आला. दुसरा विचार आला की गर्दी आपण बघितली तर राजकारणाकडे जास्त आहे. आज फॉर्म भरले तर हजारो फॉर्म लोकांनी भरले होते नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी, 50-60 फॉर्म भरले होते अध्यक्षासाठी. मी सगळी गर्दी होती ती राजकारणाकडे होती, समाजकारणाकडे कुठंच गर्दी नव्हती. मला असं वाटलं की ही जबाबदारी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून स्वीकारू शकतो. उद्या भविष्यात वाटलं तर काही चांगली लोक, चांगल्या विचाराची लोक एकत्र करू शकतो. आणि आपला उद्देश काय, कुणाच्याही हातातनं काम होऊ द्या पण चांगलं होऊ द्या, दर्जेदार होऊ द्या, हा उद्देश आहे. कुणीही आता निवडून येऊ द्या, त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेणं, त्यासाठी जो एक वचक पाहिजे समाजाचा, तो ठेवण्यासाठी मी हा विचार केला की थोडंसं आपण बाजूला होऊन त्यांच्याकडनं हे काम करून घेऊ, ज्यांना इच्छा आहे राजकारणात मोठं व्हायची त्यांच्याकडनं काम, म्हणून थोडंसं लांब. ते हा अगदी योग्य विचार होता किंवा अनुभव आहे त्याचा जर विचार केला. आणि जो सध्या ज्या फॉर्मॅटमध्ये निवडणुका होत आहेत, म्हणजे आपल्याला आता हे तो ज्या ऐकणाऱ्या मंडळींना माहिती असेल की प्रत्येक प्रभागामध्ये जेवणावळी चाललेले आहेत, ते कंदुरी त्याचं वाटप सुरू झालेलं आहे, बिर्याणीचे डेक लागत आहेत आणि बऱ्याच गोष्टी होत आहेत. त्यानंतर आता लक्ष्मी दर्शनही सुरू झालं असेल. तर हा जो काही एक विचित्र फॉर्म तयार झालेला आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे राजकारणात काय आता व्याख्या माहिती का, तुम्ही धाडशी असून नुसतं उपयोग नाही, नालायक पाहिजे तर ते जास्त सक्सेस होतात. म्हणजे सगळे बाकीचे चांगले असतात, पण काही वेळेस तसं परिस्थिती निर्माण होती. सर हां, ही परिस्थिती वाईट आहे. म्हणजे आपण काही वेळेला आपण म्हणजे परदेशाचे काही संदर्भ देतो, परंतु युरोपमध्ये म्हणा किंवा इंग्लंडमध्ये म्हणा, ज्या वेळेला अशा काही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका, तर ह्यांच्या निवडणुका होत असताना त्याच्यामध्ये मोठे मोठे उद्योगपती, मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते हे त्याच्यासाठी म्हणजे त्यांची नियुक्ती केली जाते की ते त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्याच्यात कुठलं राजकारण नसतं आणि ते लोक त्यांचा दिवसभराचा त्यांचा व्यवसाय सांभाळून, त्यांचा उद्योग सांभाळून रात्रीचा वेळ देतात की मी समाजासाठी वेळ देतोय म्हणून. आपल्या इथं तिथं नगरसेवक म्हणून जायचं आहे किंवा नगरपालिकेमध्ये एंट्री घ्यायची म्हणजे कशासाठी घ्यायची हे सगळ्या लोकांना. म्हणजे ज्या वेळेला जर पैसे वाटून किंवा पैसे प्रचंड खर्च करून, म्हणजे आज 5 लाखाची तुम्हाला लिमिट आहे नगराध्यक्षपद किंवा जे असेल ती, आणि तुम्ही जर कोटी रुपये खर्च करून जर तुम्ही जर निवडणूक लढून तिथं जात असाल तर ते पैसे तुम्हाला काढावे लागणार. खिशातलं कोण काढत नाही. हे भ्रष्ट सायकल आहे, सायकल झालेली. तिथून पैशातून सत्ता आणि मग आणि ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा कुणीही काढलेला नाही, कुणीही नाही, कुठल्याही पक्षानं काढलेलं नाही. गृहीत धरले लोकांनी की तिथे गेलं म्हणजे होणारच, हे होणार. पूर्वी भ्रष्टाचार बघा लाखो रुपयात झाला तर अखंड चर्चा व्हायची, आता हजारो कोटीत झाला तर काही चर्चा होती. ठीक आहे. लोकांनी पण ते एक्सेप्ट केलेलं, तसं वातावरण निर्माण केलेलं. नाही, बुडामध्ये जर मी कोणाचा तरी काहीतरी बिर्याणी खाऊन मत देत असेल तर तो भ्रष्ट मी त्यात सहभागीच होतो ना. हो, बरोबर आहे की नाही. म्हणजे मी काहीतरी असं आमिषाला बळी पडतो किंवा काही लोक तर वाटच बघत बसतात काय येणार आहे आपल्यापर्यंत. म्हणजे आपले काही भाग मी सातारा शहरातले सुद्धा सांगू शकेन की तिथं आमच्याकडे कोण येते ना आम्हाला काय देते त्याच्यावर आम्ही ठरवून. आणि राजकारणाला काय झालंय, प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व आलं. म्हणजे हे राजकीय लोक निवडून आले की त्याला दैवत्व दिलं जातं. हो, म्हणजे त्याला आपल्या टॅक्समधनं जो पैसा असतो तो त्याला पगार म्हणून आपण देत असतो. त्याचं 5 वर्षानंतर रिटायर्ड झाल्यावर रिटायरमेंटचे पैसे देत असतो, त्याला सुविधा देत असतो त्या माणसाला. म्हणजे आपल्या पैशावर तो जगत असताना
त्याला मान सन्मान द्यायचा, हो. त्याला हजी करायचं, ही पद्धत फक्त भारतात आहे. बाकी कुठं नाही. ती कळली पाहिजे ना. तो सेवक आहे आपला. तो जर बिन पैशाचं करत असेल, बिन कमवता करत असेल तर ठीक आहे, ते बाबा आपण अगदी देवासारखं माना. बरोबर बरोबर. पण ह्या प्रकारच वेगळा आहे आपल्या. नाही म्हणजे कसं, आपण उमेदवार हे नगरसेवक पदाचे आहेत, हो, पण नगरसेवक म्हणून निवडून आले की हे मेहरबान होतात. हो. आणि मग मेहरबान असो म्हणजे आपल्यावर मेहरबानी करतात की काय असं असं वाटायला लागतं. तर तसं होता कामा नये. आणि अर्थात तुमच्यासारखे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा असे काही उपक्रम राबवणारे आहेत, त्यांच्यामुळं त्याच्यावर वचक ठेवण्याचं काम हे निश्चितपणानं होईल. तर मला सांगा की तुम्ही असं एक पत्रक काढलं बरं का, की त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की तुमचे प्रश्न आणि विचाराने दिलेले मत सातारा शहरामध्ये चांगले बदल घडवू शकतात. आपण मतदान करत नाही तर देशहितासाठी मताचे अधिकार बजावतो. मतं मागायला आलेल्या उमेदवारास मान सन्मान देऊन विचारण्यासाठीचे प्रश्न म्हणून जवळजवळ तुम्हाला सांगतो 18 प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत. आता हे प्रश्न विचारले तर मला यातली एक वेगळी गोष्ट अशी वाटली की जवळजवळ हे 2000 विद्यार्थ्यांच्यापर्यंत तुम्ही हे पत्रक पोहोचवलंय. तर विद्यार्थ्यांचा थेट निवडणुकीशी संबंध नाही आहे. मग विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे पत्रक पोहोचवण्याचा किंवा त्यांना हे वाचायला देण्याचा किंवा त्यांना सुद्धा प्रश्न विचारायला लावण्यामागचा नेमका तुमचा हेतू काय? आता खरं सांगू का, राजकारण हे तसं अविभाज्य घटक आहे, जीवनाशी घटक झालेलं आहे. आणि विद्यार्थ्यांशीच संबंध काय येतो तर त्यांचं भविष्य त्याच्यावर आहे. राईट. राज्यकर्ता कसा आहे, त्याचं नियोजन काय आहे, त्याच्या सुविधा काय देतो ते विद्यार्थ्यांना लागू पडतं. म्हणजे भविष्य जर तो विद्यार्थी दशेतून व्यवहारिक जीवनात जेव्हा जातो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतात किंवा आडव्या येत असतात. आणि त्यावेळेस मात्र लास्ट मुमेंटला त्याला पर्याय नसतो. म्हणून आत्तापासून जर सुरुवात केली, ह्या मुलांच्यात रुजवलं की तुम्ही मतदान जरी करत नसला तरी तुमच्या आई वडिलांना विचारायला लावा आमच्या भविष्यासाठी. आणि त्यातला प्रश्न मी थोडेसे वाचून दाखवतो लोकांसाठी. तो पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही मत मागायला आलेल्या उमेदवाराला तुमचे शिक्षण किती झाले आहे हा प्रश्न विचारा. तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्हाला व्यसन आहे का. म्हणजे हा प्रश्न म्हणजे जरा अडचणीचाच आहे. कारण तुमच्यावर गुन्हे आहेत का, असल्यास कोणत्या प्रकारचे आहेत. म्हणजे गुन्हे जास्तीत जास्त गुन्हे असणं प्रकार आहेत. हो नाही, जास्तीत जास्त गुन्हे असणं म्हणजे तो उत्तम उमेदवार असणं असं गणित झाले अलीकडं. तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात का. मला नाही वाटत कोणी स्वतंत्र विचाराचे म्हणजे अलीकडे जर राजकारण पाहिलं तर स्वतंत्र विचार तिथं टिकतो असं काही दिसत नाही. पण एखादा असू शकतो. तुम्ही निवडणुकीत का उभे राहत आहात, निवडणूक उभी राहण्यामागे तुमचा उद्देश काय, नगरपालिका किंवा सामाजिक कामाचा तुम्हाला अनुभव आहे काय, निवडून आल्यावर दरवर्षी तुमचे उत्पन्न जाहीर करणार का. मला तर असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मोठ्या लोकांच्या मागे ती ईडी लावली आहे ना, तर हे संपूर्ण साताराच केवळ नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या नगरसेवक माजी नगरसेवकांच्या मागे सुद्धा ईडी लावली तर बरंच काही बाहेर येईल नाही का. पण ते तसं होणार नाही, सोडून द्या. प्रचाराच्या वेळी फ्लेक्स लावून फटाके वाजवणार का, शहरात होणाऱ्या प्रदूषणाची काळजी कशी घेणार, तुम्ही पैसे वाटून दारू पाजून जेवणावळी घालून जातीबद्दल भावनिक करून भीती मिळवणार आहात का, मते मिळवणार आहात का, तुमची उद्दिष्टे कशी साध्य करणार. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, 10वा मुद्दा आहे तो. कारण हे सध्या जोरात चालू आहे संपूर्ण वॉर्डातील शहरातील समस्या काय आहेत आणि तुमचे काय काम असते याची माहिती आहे का. अगदी बरोबर प्रश्न आहे. कारण नगरसेवक पदाची निवडणूक असती आणि हे लोक येऊन आश्वासन देत आहेत की आम्ही एवढा रोजगार निर्माण करू, आम्ही ही इंडस्ट्रीला मदत करू. अरे तुमचं कामच नाही ते. तुमचं नगरपालिका गेल्यानंतर काय तुम्ही इंडस्ट्री तयार करणार आहात का किंवा काय करणार आहे, रोजगार कसा देणार आहात तुम्ही, पण काही माहिती नसतं. आणि म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीची आश्वासनं नगरसेवक देत असतात, आमदार खासदारकीचे आश्वासन देत असतात आणि खासदार देत असतात ते आश्वासनं म्हणजे त्याच्या पलीकडची असतात सगळी. ॲक्च्युली नागरिक शास्त्रात हा विषय फार प्रभावीपणे सादर केला गेला पाहिजे. दुर्दैवाने तो अगदी थोड्या प्रमाणात हो. आता तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहात त्यामुळे तुम्हाला ते सिलेबस आणि त्याची पुस्तकं याचं चांगलं ज्ञान आहे. आणि आपल्याकडे गंमत अशी आहे ना, इतिहास आणि नागरिकशास्त्र 80 मार्काचा पेपर इतिहासाचा आणि 20 मार्क नागरिकशास्त्र. म्हणजे नागरिक कसे घडणार. कारण मुळात शिक्षणातच तुम्ही म्हणताय तसं त्या नागरिकशास्त्राला काही अर्थच ठरलेला नाही. असो, वॉर्डातील शहरातील समस्या काय आहेत आणि तुमचे काय काम असते याची माहिती आहे का, हे मात्र त्यांना विचारलंच पाहिजे. नगरपालिकेच्या कामाची कंत्राटे
तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक यांचे नावावर घेणार आहात का? तर आता गंमत अशी आहे की आत्ताच मी ठेकेदार नाही वगैरे वगैरेसाठी त्यांनी ते काय NOC घेतलेले सगळ्यांनी. म्हणजे त्याची जर खरंच पडताळणी केली तर नगरपालिकेतल्या ज्या अधिकाऱ्यांनी हे दिले ते अडचणी देऊ शकतात निश्चितपणानं. कारण असं कोण छाती ठोकपणे सांगूच शकत नाही की माझा त्या कंत्राटाशी आणि ठेक्याशी संबंध नाही आहे म्हणून. असो, पण ते आपण नंतर घेऊ, त्याच्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर आपण त्याच्याविषयी बोलू. तुमच्याकडे रस्ते, गटारी, लाईट, पाणी, स्वच्छता या व्यतिरिक्त बोर्ड, शहर डेव्हलपमेंटचे काही नियोजन किंवा त्याबाबतचा आराखडा आहे का? ज्यांनी तुम्हाला मतदान केलेले नाही त्यांना त्रास देणार का? हा एक महत्त्वाचा मुद्दा. नाही तर त्याला टार्गेट करायचं, त्याची कामं करायची नाहीत, त्याच्या अनेक असतात गोष्टी. तर तसं नाही आहे. आपण मतदान केलं, तुम्ही निवडून आलात, निवडून आल्यानंतर त्या प्रभागाचे सर्व मतदारांचे तुम्ही नगरसेवक आहात हे लक्षात ठेवा. याने खुन्नस त्यानं कुठं आम्हाला दिलं आहे, खालच्या भागानं आम्हाला काही दिलं नाही, वरच्या भागानं आलेलं आहे, मी नाही वागणार तिकडं, अशी आरेरावी किंवा मस्ती केली तर नागरिकांनी सुद्धा तशी तक्रार आमच्याकडे करा किंवा तसे काही आपण एक तक्रार केंद्र काढूया. चोरगे साहेब तो पण उपक्रम तुम्ही हाती घ्या, आम्ही पण त्याला मदत करू. ज्याने तुम्ही तुमची आश्वासने लेखी स्वरूपात स्टॅम्पवर लिहून देणार आहात का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. स्टॅम्प पेपर कोण लिहून देते? कारण आपल्याकडे सगळी जी जाहीरनामे येतात सर्व निवडणुकांचे, ते आपले एक उपचार असतो. म्हणजे ते पूजेमध्ये एक महत्त्वाचं असतं की नाही, की बाबा 5 फळं ठेवा, म्हणून ठेवायची. ते का ठेवायची काही माहीत नाही. तसं आपलं तो जाहीरनामा द्या. जाहीरनामा लोक पण वाचत नाहीत आणि नंतर त्याला कोणी गांभीर्यानं कोणीच घेत नाही. म्हणजे माझं तर लोकांना सांगणं आहे की मुलांच्या भविष्यासाठी आहे ना, तुम्ही हे मतदान करताना विचारानं करा. राईट. कुठं लालसेपोटी करू नका, बरोबर करू नका, तर खरा विकास होईल. नाही तर आपली मुलं आपल्याला म्हणतील आमचा बाप शेंड होता, तो काही न विचारता त्यानं मतदान केलं, चुकीच्या माणसांना मतदान केलं आणि चुकीचं नेतृत्व आल्यामुळं नुकसान झालं आणि ते आम्हाला भोगावं लागतं, असं मुलं म्हणतील. आणि खरं आहे, कारण आज बघा तुम्ही आपल्या सातारा शहरामधल्या कॉलनीमध्ये दुपारचं जायचं, शुकशुकाट, संध्याकाळी जावा शुकशुकाट, रात्री तर प्रश्नच नाही. का? बाग आहे का? आहे, छोटी का होईना बाग आहे, तिथं खेळण्याचे सामान थोडंफार ठेवलेलं आहे. मुलं आहेत का? नाहीत. कारण का? तर नातवंड पण साताऱ्यात नाही आहेत. कारण इथं रोजगार नाही, जे शिकतात त्याच्यातनं नोकऱ्या मिळत नाहीत. मग पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, इकडे गेलेले आहेत आणि म्हातारी घरात आहेत. फार भयानक, अशी भयंकर. मी शाहूपुरीमध्ये गेलो होतो, 40 बंगले होते. त्यांनी मला स्मशानभूमीच्या देणगीसाठी बोलवलं होतं. त्यांनी बसले आणि मला सगळे वयस्कर लोक दिसली. मी त्यांना सहज प्रश्न विचारला, त्यांच्या डोळ्यात पाणीच यायला लागलं लोकांच्या. हे सगळे बंगले, पैसा अडका सगळं आहे, पोरं आमच्या जवळ नाही आणि आम्ही त्यांना थांबू सुद्धा म्हणू शकत नाही, कारण इथं रोजगारच नाही, पर्यायच नाही. ती गेलेत निघून. 40च्या 40 बंगले, लहान मुलं नाहीत, मिडियम वयाची मुलं नाहीत, फक्त वयस्कर मुलं. आणि टॅलेंट सगळा बाहेर जातो. हो, सगळा बाहेर जातो. तुम्ही दिलेली आश्वासनाची पूर्तता केली नाही तर आम्ही काय करायचे ते तुम्ही सांगू शकता का? तुमच्यावरती काम करताना तुमच्या नेतृत्वाकडून काही दबाव आल्यास तुम्ही कसे वागणार? आणि 18वा मुद्दा असा आहे की माझ्या वॉर्डाचा विकास म्हणजे काय? का जुनेच प्रश्न पुन्हा पुन्हा विकासाच्या नावाखाली लोकांपुढे आणणार आहात? उदाहरणार्थ 70 वर्षाचे आणि 20 वर्षाचे व्यक्ती दोघांनाही एकाच प्रश्न महत्त्वाचा वाटतो काय? रस्ता, पाणी या व्यतिरिक्त काही वैयक्तिक विकासात्मक जसे की शिक्षण, आरोग्य, समाजातील तेढ कमी करण्याचा, शेजाऱ्याशी भांडण न करण्याचा, असे काही प्रश्नही महत्त्वाचे असतात. सर्व नागरिकांच्या सोयी संदर्भात काही वॉर्डमध्ये सुधारणा अपेक्षित आहे, त्याबद्दल काय भूमिका घेणार? आपले शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि आपल्या भावी पिढीच्या रक्षणासाठी चला एकत्र येऊया, निर्भयपणे प्रश्न विचारूया आणि याला स्वतःपासून सुरुवात करूया. तुमच्या प्रश्नांची उत्तरे ज्या उमेदवाराने योग्य दिली आहेत असे तुम्हाला मनापासून वाटेल त्यांनाच आपले अमूल्य मतदान करा. आपल्या शहरासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी भीतीपोटी, स्वार्थापोटी, लाचारीसाठी हे मूलभूत प्रश्न उमेदवारास विचारले नाहीत आणि डोळे झाकून मतदान केले तर होणाऱ्या नुकसानीस आपण जबाबदार आहात हे समजून आपली मुले, भावी पिढी, आता तुम्ही म्हणालात, आपल्याला कधीच माफ करणार नाही. वंदे मातरम. राजेंद्र मधुकर चोरगे. तर ह्याचे 2000 प्रती काढून 20,000 प्रती काढून त्यांनी
विद्यार्थ्यांच्या थ्रू या घरपोच केलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनाही वाचायला लावलेल्या आहेत. त्याच्यामागचा उद्देश असा आहे की आजचे जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे मतदारसुद्धा आहेत, आपल्या या देशाचे किंवा आपल्या शहराचे एक जबाबदार नागरिक. दुसरा विषय एक महत्त्वाचा की मतदान हा शब्द प्रचलित झालेला आहे, दुर्दैव आहे. शासन सुद्धा मतदानच म्हणते. म्हणजे मतदान करा आणि विसरून जा. दान ऍक्च्युली मताधिकार बजवा. मताधिकार बजावा. मग अधिकार ज्यावेळेस होतो त्यावेळेस कर्तव्य पण करतात आणि जबाबदाऱ्या पण करतात. तो शब्द प्रचलित झाला पाहिजे, तोच महत्त्वाचा आहे. त्याशिवाय हे बदल होणार नाही असं वाटतं. दुसरं असं, तुम्ही आता ह्या सगळ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना एका व्यासपीठावर आणलं होतं आणि ती चर्चा झाली होती, तर ते छान. त्यावेळेला तुम्ही एका बॉन्डवर सही घेतलेली आहे, अगदी त्याच्यामध्ये काय म्हणतात साक्षीदार सुद्धा आहेत. म्हणजे ते पत्रक मी बघितलं, त्याच्यामध्ये जे काही त्यांनी वचन दिले तुम्हाला, म्हणजे नागरिकांना, तुम्हाला म्हणजे तुम्ही काही हे नाही, ते समजा त्यातलं काही त्यांनी पाळलं नाही, तर त्या बॉन्डचा उपयोग काय करणार तुम्ही? कारण अमित द्रविड, म्हणजे आपले ॲडव्होकेट अमित द्रविड जे आहेत, त्यांनी ते मला वाटतं अमित द्रविडांनी ते कायदेशीरदृष्ट्या तयार केलेलं आहे. आणि ॲडव्होकेट अमित द्रविड यांचं जो काही रेप्युटेशन आहे तो एक सरळ मार्गी माणूस आहे आणि तात्विक आणि तत्वानं चालणारा माणूस आहे. त्यामुळे आपलं निवडणूक विरुद्ध केलं चोरगे साहेब, ते आपलं मी तुम्हाला दिलं, आता ते माझ्याकडे ठेवलंय आणि त्यांनी नाही वागले तर मी गप्प बसणारा माणूस नाहीये. ते कायद्यात बदल करायला होते. तर त्यामुळे ज्यांनी सह्या केल्यात आणि जे उमेदवार आहेत ते माझ्याबरोबर आहेत आता. हो, त्यांनी विचार केला पाहिजे की आपण सही केली आहे ना, ती काय नेमकेपणानं केलेली आहे. बरोबर आहे की नाही? अगदी नाही. आणि ऍक्च्युली लोक जी प्रतिष्ठित होती किंवा आज 2-2.5 लोकांनी पाहिलंय, त्यामुळे जबाबदाऱ्या वाढल्यात. 2-2.5 हजार लोकांनी पाहिले, 2-2.5 लाख एवढ्या ठिकाणी ते पोहोचले. ह्यांच्या फार मोठ्या जबाबदाऱ्या वाढल्या. ह्यांना घरातले सुद्धा विचारणार आहेत की तुम्ही ही जबाबदारी स्वीकारताय, नीट केली पाहिजे, नाहीतर लोक आपल्याला फिरून देणार नाही. बरोबर, ही वास्तव आहे. बरं, आपल्याला काय त्यांना विरोध करायचा नाही किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, फक्त चांगलं काम करा, लोकांना विश्वासात घ्या. कुठं भ्रष्टाचार होता नाही, लोकांची कामं सहज सुलभतेने झाली पाहिजेत. आणि ज्या नागरिक सुविधा आहेत, चांगले रस्ते, गटर्स, शौचालय, ह्या व्यवस्थित द्या, पार्किंग व्यवस्थित द्या. किती छोट्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. आता 3 वर्ष झालं नगरपालिकेचं इलेक्शन नाही. हो, 5 वर्ष अगोदरची, 3 वर्ष नंतर नाहीत. प्रशासन काम करत होतं. 21 काय फरक पडला? 22, 23, 24 आणि 25 डिसेंबर, म्हणजे 4 वर्ष नाही झाली. नाही, मग काय फरक पडला? काय प्रशासन त्या सुविधा देतच आहे. मग ह्यांचं काय काम आहे? ह्यांचं नाविन्यपूर्ण काम झालं पाहिजे, लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, हे नगरसेवकांचं काम. आणि भविष्याचा विचार, 50-50 वर्षाचा विचार करून त्यांच्याकडे प्लॅनिंग पाहिजे. तेव्हा ते कुठेतरी सातारा चांगला प्रगतीपथावर येईल. आपलं जे रेप्युटेशन खराब व्हायला लागलंय का नाही, ते झालं नाही पाहिजे. आणि आता सुदैवानं कसं शिवेंद्रराजे बांधकाम मंत्री झालेत, उदयनराजे स्वतः खासदार आहेत, त्यांचं समाजात रेप्युटेशन चांगलं आहे. शिवेंद्रराजेंनी एक काम सुद्धा आता चांगल्या पद्धतीने केलं की सायरन बंद केला स्वतःचा. त्यांच्याकडे टीम लावलेली मागच्या साईडला पोलिसांची, ती असे निर्णय ते घेत आहेत. त्यांना ते घ्यावे लागतात किंवा ते स्वतः त्या विचारानं पुढे चाललेत. आम्ही त्यांचं अभिनंदन पण केलेलं आहे. बरोबर. ह्या दोघांनी जर ठरवलं ना, तर जो आम्हाला स्ट्रगल करायला लागतोय ना, तो करावा लागणार नाही. कारण त्यांची जबाबदारी दोघांची, ते करतील. मला वाटतंय बदलत आहेत ते आता. आता ह्या आपल्या जे काही आपण या निमित्तानं या निवडणुकीनिमित्तानं चोरगे साहेबांशी आपण संवाद साधत होतो, परंतु त्यांनी एक दुसरं पत्रक एक आहे, ते खूप छान पत्रक आहे. मतदार राजा जागा हो, सातारच्या विचाराचा धागा हो, अशा पद्धतीनं त्याचं टायटल आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विकासाची व्याख्या काय असं एक चोरगे साहेब तुम्ही मांडणी केलेली आहे. ती जरा मी जनतेला आपल्या पण माध्यमातून वाचून दाखवतो. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये कोणत्याही नळाचे पाणी डोळे झाकून पिऊ शकतो त्याला विकास म्हणतात. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये कोणत्याही सरकारी शाळेत आपल्या मुलांना श्रीमंतांनाही घालावंसं वाटतं त्याला विकास म्हणतात. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये जिथे सरकारी रुग्णालयात आपल्या पेशंटना ॲडमिट करावंसं वाटतं, असे श्रीमंतांनाही वाटतं, त्याला विकास म्हणतात. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये रस्त्यावर खड्डे नसतात आणि एकदा केलेला रस्ता कमीत कमी 5 वर्ष टिकतो त्याला म्हणतात विकास.
ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये कचरा शोधूनही मिळत नाही आणि ज्या ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती आणि खत निर्मिती केली जाते त्याला विकास म्हणतात. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये गाडी पार्किंगसाठी कुठे उभी करावी हा प्रश्न पडत नाही त्याला म्हणतात विकास. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये एक मिनिटही लाईट बंद होत नाही त्याला म्हणतात विकास. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये खाजगी वाहनापेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्टचे प्रमाण जास्त आहे त्याला म्हणतात विकास. आपल्याकडं आनंद आहे सगळा. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये रात्री अपरात्री कोणत्याही स्त्रीला बिनधास्तपणे न घाबरता फिरता येते त्याला म्हणतात विकास. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये अंधश्रद्धेला थारा दिला जात नाही त्याला म्हणतात विकास. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये सर्वात प्रथम देश या विचारानं काम करतात आणि सर्व जाती धर्मांचा आदर करतात त्याला म्हणतात विकास. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे अनेक निवडणुका लढवल्यानंतर ज्या वेळेला विजयी झाले त्यावेळेला त्यांनी पहिलं जे भाषण केलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की देश माझ्यासाठी काय करतोय यापेक्षा मी देशासाठी काय करतोय अशा नागरिकांची मला गरज आहे आणि त्यातून आपण अमेरिका उभी करणार आहोत. मला असं वाटतं की तेच जास्त महत्त्वाचं आहे. तेच जास्त महत्त्वाचं आहे की शहर मला काय, देश मला काय देतो, शहर मला काय देते त्याच्याबरोबरीने मी काय देतोय हाही ज्याला आपण विकासाचाच तो भाग असतो. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये क्राईम रेट नगण्य असतो त्याला म्हणतात विकास. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये भेसळमुक्त धान्य आणि अन्न मिळते त्याला म्हणतात विकास. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये कोणीही बेरोजगार राहत नाही आणि रोजगारासाठी आपले घर सोडावे जे लागत नाही त्याला म्हणतात विकास. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये लोकांना न्याय वेळेवर आणि योग्य मिळतो त्याला म्हणतात विकास. ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये सरकारी कामे पैसे न देता वेळेवर होतात त्याला म्हणतात विकास. तेव्हा राजेंद्र चोरगे यांनी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सवय भान यांच्या वतीनं हे जे पत्रक काढलेलं आहे ते मी मुद्दाम वाचून दाखवलं आणि मला असं वाटतं की विकासाची नेमकी कल्पना काय आहे, विकास म्हणजे नेमकं काय. कारण विकास करायचा सर्वांगीण विकास आहे म्हणजे अनेक उमेदवार लिहित आहेत बरं का. काय प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास. अरे पण म्हटलं ध्यास आहे पण विकास म्हणजे काय कळू दे की तुला आधी, मग ध्यास बीज घे. पण आपल्याला काहीतरी स्लोगन लिहित असतात आणि त्या असतात आमचं काय AI पण देतं ना स्लोगन. AI पण देतं. हो AI. आणि आता तर ते आमच्यासारख्या लेखकांची वाटच लागलेली आहे कारण AI कडनं सगळं त्यांना मिळतं, भारी 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 मिळते संपूर्णपणे. पण मला सांगा की ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे 35 वर्ष तुम्ही काम करताय, हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यक्तिशः काय काय त्रास झाला? आता मी कुणी त्रास दिला हे ना सांगणार नाही, पण त्रास हा प्रचंड झाला. सामाजिक काम करताना झाला, राजकारणात सुद्धा आला. म्हणजे स्टेडियम बांधताना सुद्धा मला प्रचंड त्रास झाला. शारीरिक झाला, मानसिक झाला. साम दाम दंड भेद हे सर्व प्रकार माझ्यावर वापरले गेले. कैलास स्मशानभूमी बांधताना सुद्धा त्रास झाला. शाळेच्या बाबतीत सुद्धा प्रचंड त्रास दिला गेला. गुरुकुल म्हणजे ह्या जो त्रास जर दिला नसता मला तर मी अजून एखादा सामाजिक प्रोजेक्ट उभा केला असता. तो एनर्जी माझ्यात गेली वाया आणि एक मन खचतं की अरे एवढं काम करून सुद्धा असं त्रास होतो. पण सगळ्या म्हणजे माझ्या घरात दगडं पडली, माझ्यावर पोलीस केसेस खोट्या झाल्या. विशेष म्हणजे सगळ्यात सांगतो की शाळेच्या बाबतीतला विषय सांगतो की काही राजकीय लोकांनी एकत्र येऊन सातारमध्ये त्यावेळेस घनवट नावाचा DYSP होता, त्याला सुपारी दिली. त्याने सुपारी घेतली. मी कॅमेरासमोर बोलतो. DYSPला सुपारी देऊन, पोलिसांना सुपारी देऊन माझ्यावर अटक करायला लावलं होतं त्यावेळेस. आणि मग मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आता आणि तो केस चालू आहे आणि ते प्रथमदर्शनी सिद्ध पण झालेलं आहे. पण त्याचे गव्हर्नमेंटकडे आता ते प्रस्ताव गेला आहे की सरकारी नोकर असेल तर त्याच्यावर केस दाखल करता येते. म्हणजे केस दाखल झाली, चार्जशीट दाखल करायची. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात मला त्रास दिला गेला. माझ्या कुटुंबाला कधी कधी वाईट टाकायचा प्रयत्न केला. परत काही आरोप चुकीचे केले. आपल्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टवर 3 वेळा चौकशा लागल्या, काही निष्पन्न झालं नाही. स्टेडियमवर पण 4-4, 5-5 वेळा चौकशा झाल्या, काही निष्पन्न नाही. पतसंस्थेवर पण 2-3 वेळा झाल्या चौकशा, पण काही निष्पन्न झालं. पण ती एनर्जी माझी वाया गेली.
मला वाईट त्याचं वाटतं. उमेद खचून म्हणजे आता ऑटोमॅटिक वय वाढतं, प्रत्येकाचं हे असतं. बरोबर. पण त्या वयात जर मला हा त्रास दिला गेला नसता तर मी आणखी आणखी काय? एखादा हॉस्पिटल सारखा गरिबांसाठी मोठा प्रोजेक्ट मी नक्की केला असता. आणि उलट मला ताकद दिली देवानं. हे आपण निमित्त असतो चांगलं काम करण्यासाठी, देव आपल्याकडनं करून घेतो. आणि वैशिष्ट्य सांगतो, कौरव पांडव जसं असतं का नाही तसं मी जरी एकटा असलो तरी कृष्ण माझ्याकडे होतं. देवानं हे माझ्याकडनं काम करून घेतलं. आपली तशी बघितली, मागं बघितलं माझं सगळं बॅकग्राऊंड वगैरे, तर एवढी मोठी कामं झालीत मला स्वतःला विश्वास नाही आश्चर्य वाटतं लोकांना. एकेकाळी तुम्ही रिक्षा चालक होतात, एकेवेळेला तुम्ही भाजी रस्त्यावर विकलेली आहे, तुम्ही PCO सेंटर चालवलेलं आहे, त्यानंतर मला पतंगी विकायचं, पतंगी विकले, टेलरिंग काम पण केलेलं आहे. म्हणजे कसं सामान्य वेगवेगळे उपक्रम करत करत त्यातून मोठे झालेले आहेत. तर मला असं वाटतं की हा खरंच आहे. म्हणजे प्रत्येकाची उमेदीची काही वर्ष असतात, तारुण्याची उमेदीची वर्ष असतात, त्याच्यामध्ये माणूस बरंच काही करत असतो. आणि त्यावेळेला जर ती उमेदी खच्चीकरण झालं तर आणि जे काही होणारे जे काही मनाशी असणारे जे प्रकल्प असतात तर त्याच्याकडं दुर्लक्ष किंवा म्हणजे तो माणूस म्हणतो अरे कशासाठी आपण हे करायचं, का करायचं. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी आता जो काही हा एक विचार जो मांडलेला आहे की त्या उमेदीच्या काळामध्ये किंवा जे मी करत होतो त्यावेळेला जर माझं खच्चीकरण झालं नसतं, विरोध झाला नसता तर कदाचित एखादं हॉस्पिटलसुद्धा उभं राहिलं असतं आणि काही उपक्रम उभे राहिले असतात. पण चोरगे साहेब, तुम्हाला सांगतो की आता तुमची भूमी अगदी स्वच्छ आणि क्लिअर आहे. तुम्हाला ह्या राजकारणाशी काहीही घेणं देणं नाही. आता कोण मला म्हणू शकत नाही की हे राजकारणी म्हणून आरोप असं अजिबात नाही. पण राजकारण चांगलं असावं यासाठी तुम्ही सामाजिक उपक्रमातून प्रबोधन करणं हे चांगलं काम आहे. म्हणजे त्याला काही विरोध कुठल्याच म्हणजे दोन्ही महाराजांचाही विरोध असायचं कारण नाही आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही असा उमेद आणि ती दोघं सुद्धा आता माझ्याशी चांगलं बोलतात. ज्यास मी राजकारणातून बाजूला झालो ती माझ्याशी संबंध चांगले. त्यामुळं ती जी उमेद तुमच्याकडे होती ती पुन्हा एकदा आणून असे काही प्रकल्प समाजाच्या उपयोगाचे आहेत. तर मला असं वाटतं की मी नक्की, आणि नगरपालिकेत सुद्धा त्यांनी विचारलं तर नक्की माझ्याकडे माझं स्वप्न होतं सातारकरांसाठी ते नगरपालिकेच्या माध्यमातून आयडिया द्यायचं काम नक्की करेन. इतर लोकांना सुद्धा समाजात सातारमध्ये इतकी लोक हुशार आहेत, चांगले आहेत ना, त्यांना जर आयडिया विचारल्या ना तर ते चांगलं सांगतील आणि वेगळ्या पद्धतीने सातारचा आणखीन चांगला विकास होऊ शकतो. आता अगदी शेवट तुम्ही सातारकरांना ह्या निवडणुकीच्या निमित्तानं काय आवाहन कराल किंवा काय सांगाल? मी सातारकरांना एवढं सांगेन ह्या निवडणुकीच्या निमित्तानं की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, सातारच्या चांगल्या भविष्यासाठी, उद्धार होण्यासाठी तुम्ही जे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील ह्यांना काही प्रश्न विचारले पाहिजेत, काही बांधिलकी त्यांच्याकडनं करून घेतली पाहिजे. त्यांना वाईट बोलू नका, चहा द्या, बसवा घरात आणि काही प्रश्न जे आहेत तुम्हाला जे वाटतात भविष्यासाठी ते विचारणं गरजेचं आहे. प्रश्न विचारले तर त्यांना जबाबदारी येईल. त्यांना जर प्रश्न विचारले नाहीत तर ते जबाबदारी कशी घेतील ना, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, काही लालच दाखवतात, भीती दाखवतात, अजिबात भिवू नका. परत पैशाचं आमिष असतं. मुलं सगळ्यात जास्त म्हणजे इतिहास आहे, रेकॉर्ड आहे आणि अभ्यास पण आहे त्याच्यामध्ये की या काळात जास्त व्यसनाधीन मुलं तरुण पिढी होती. मुलांना अजिबात असल्या सतरंज उचलायचं काम किंवा मागं फिरायचं काम लावू नका. वैचारिक लेवलनं सांगा त्यांना. आणि जो उमेदवार आपल्यावर जो आपण मतं देणार आहे त्याची योग्यता तपासा आणि योग्य व्यक्तीला उमेदवार म्हणून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अधिकार बजावा, मतदान करू नका. कारण तुम्ही जर विचारानं केलं तरच आपला सातारा प्रगतीपथावर जाईल आणि सातारचा चांगल्या पद्धतीनं विकास होईल असं मला वाटतंय. आणि काल्पनिक भीती हा प्रकार एक सातारमध्ये जास्त आहे. हे असं होईल, तसं होईल, तसं होईल, त्या काल्पनिक भीतीकडे जाऊ नका. मरण हे सगळ्यांना आहे. शेवटपर्यंत कुणी राजा असला, महाराजा असला, भिकारी असला, गरीब असला, सगळ्यांना मरण आहे. त्यामुळं कुठल्या ना कुठल्या मार्गानं ठेच लागून पण मरतोय, विमानात न पडून वाचतोय माणूस, बरोबर. त्यामुळं त्या काल्पनिक भीतीला न घाबरता मुलांच्या भविष्यासाठी, सातारच्या भविष्यासाठी योग्य ठिकाणी मतदान करा असं मी सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करेन. आणि मतदान करा, नंतर रडून उपयोग नाही, मी मतदानच केलं नाही, गेलोच नाही. कारण दुर्दैवाने एक सांगतो की आपल्या इथं 60% मतदान होतं. 60% मतदानात
साधारण 15 ते 20% हे भीतीपुटी असेल, पैशापुटी असेल, लालसेपुटी असेल, जातीपुटी असेल होतं. मग राहिलं समजा 40%. 40%त ज्याला 10-12% पडेल तो 60%ला भारी पडतो, म्हणजे आणि तो 100%वर राज्य करतो. हे दुर्दैव. त्यामुळे तो विचार केला पाहिजे, जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा एकूणच आपण आज सामाजिक कार्यकर्ते, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व आणि त्या एकूणच त्या ग्रुपच्या वतीनं जे काही समाजामध्ये चांगलं काम उभं केलेले राजेंद्र चोरगे साहेबांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. त्यांच्या उपक्रमाविषयी सुद्धा आपल्याला जे प्रश्न होते किंवा नागरिकांच्या मनात जे प्रश्न होते त्याचीही उत्तर आपल्याला मिळाले. त्यांनी एक चांगलं आवाहनही आपल्याला केलेलं आहे की मतदान नाही तर मताधिकार बजवा. मताचा आपल्याला अधिकार आहे आणि जेव्हा आपण तो अधिकार बजावू त्यावेळेस समोरच्या माणसाला सुद्धा आपण पण जबाबदारीनं वागलं पाहिजे. तर हे त्याच्यामधनं एक जे बॉन्डिंग आहे ते निर्माण होईल. तेव्हा चोरगे साहेब, आपण आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. भूमिशिल्प कायमस्वरूपी चालू ठेवावं. नुसते राजकारणाचे प्रश्न नाहीत, अनेक प्रश्न असे आहेत की जे तुम्ही व्यवस्थितपणे मांडता आणि समाजाला योग्य संदेश जाणं महत्त्वाचं. मी तुम्हाला देव तुम्हाला ताकद देव एवढ्यासाठी अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.